नर्मदा, हमें जल्द से जल्द बनारस वापस जाना होगा। सुबह से 2 बार अम्मा जी का फोन आ चुका है। हमें तो डर लगा हुआ है कि कब ये फोन की घंटी बजेगी, हम उठाएंगे और अम्मा हमारी क्लास लगा देंगी। आपको इतना डर लग रहा है ना, तो आप अकेले चले जाइए। हम मुन्ना को लेकर ही बनारस लौटेंगे। हाथी निकल गया है, सिर्फ पूछ बाकी है। एक बार मुन्ना की गौरी की तरफ से सारी उम्मीदें खत्म हो जाएं, हम वापस आ जाएंगे। आप महान हैं, महान हैं आप। इस भारतवर्ष की आप एकमात्र मां हैं जिसे अपने बेटे की उम्मीदें टूटने पर खुशी होगी। हाँ, हम तो मुन्ना के दुश्मन है ना। देखिए, हमारा मुंह ना खुलवाएं आप। हर हर गंगे, हर हर गंगे। अम्मा जी का फोन है, अब आप बात कीजिए, हम बाथरूम में हैं। लीजिए। अरे नहीं, अरे आप सुनिए तो। पाँव छू रहे माता जी। 100 साल लंबी उम्र है आपकी। वो मुन्ना के बाबूजी गए हैं टिकट कराने। जैसे ही टिकट हो जाएगी हम आ जाएंगे। मना कर दो माता प्रसाद को, कह दो टिकट कटाने की कोई जरूरत ना है। और सुनो, उससे यह भी कह देना कि छुट्टन हमारा टिकट कटा रहा है, वो मिलते ही हम मुंबई आ जाएंगे। आप मुंबई आ रही हैं, लेकिन क्यों? नहीं, हमारा कहने का मतलब है माता जी, अचानक। मजबूरी है, हमारी बहू यहाँ अपनी अकल छोड़ गई है, उसी की अकल का पिटारा लेके आ रहे हैं मुंबई। लेकिन माता जी, हम कह रहे थे कि आप इस उम्र में क्यों तकलीफ कर रही हैं, हम आ ही रहे हैं। तुम्हारी गलतियों को माफ करते करते एक दिन स्वर्ग सिधार जाएंगे हम, तब तुम्हें तसल्ली मिलेगी। इतने दिनों से वहाँ हो, इतनी अकल नहीं है कि मुन्ना को लेकर मुंबा देवी के दर्शन कराएं? सुना है बड़ी जागृत देवी है, उनके आशीर्वाद के बिना पत्ता भी नहीं हिलता वहाँ। यही कारण है कि मुन्ना शादी के लिए राजी नहीं हो रहा। आपसे ये सब कुछ किसने कहा? वो तुम्हारे पड़ोस में नानी रहती है ना, गौरी की नानी, उन्होंने फोन आया था उनका। बड़ी अच्छी औरत है, मुन्ना की बड़ी फिक्र है उन्हें, और मुन्ना भी तारीफ कर रहा था उनकी। लोगों की इतनी हिम्मत, सीधे माताजी से सिफारिश कर दी, उन्हें मुंबई बुला लिया। ये गौरी की बुढ़िया ने बहुत गलत किया है, अब हम उसे छोड़ेंगे नहीं। ही अक्षयची बेडरूम। कसं वाटलं आमचं घर? आवडलं ना? अक्षत, अरे गौरी आली आहे बघ। हाय गौरी। अगं गौरी, तू हे काय कपडे घातलेस? मी ऑफिसहून डायरेक्ट आले। अगं मग ऑफिस मधनं चेंज करून यायचं होतं ना। आता तुझा हा अवतार बघून मला मित्र काय म्हणतील? पण मी असेच कपडे घालते। मग तुला चॉईस बदलावा लागेल। अरे अक्षत, तिला रिलॅक्स तरी होऊ दे। कम ऑन मॉम, तू अवतार बघतेस ना तिचा, अँड यू नो मी किती पर्टिक्युलर या गोष्टींबाबतीत। आता उगाच हिच्यामुळे माझी लाज जाणार आहे। नाही जाणार। अरे तुझ्या मित्रांना यायला अजून बराच वेळ आहे। मी माझ्या मैत्रिणीला सोनालीला फोन करते, नाहीतरी डिझायनर मैत्रीण कधी कामी येणार। ती तिच्या एखाद्या असिस्टंटला पाठवेल, गौरीला प्रेझेंटेबल करेल। ओके, डोंट वरी। ओके। खानदानी लड़का हाथ से निकल गया तो हमारी सास को फंसाने की साजिश शुरू कर दी आपने। जितने पैसे आप लोग मिलकर कमाते हो ना, उतने पैसे हम नौकरों में तनख्वाह बांट देते हैं माता जी। हाँ, दिल में कुछ, जबान पे कुछ, लालची कहीं की। अरे चुकलाच गो माझा। नाही म्हणजे तुका न विचारता माका फोन करूक नको होता, पण काय करू गो? हा, गौरीकडे बघवलं नाही गो माका।
काय दिसत नाही असं ती वागत असली ना तरी आपल्याला काय तर दिसता, आणि तसं असून सुद्धा आपण ते दिसत नाही असा दाखवायचा. आई, मलाही कळतंय सगळं, मलाही त्रास होतोय, पण काय जावे बापूंसमोर बोलायची भीती वाटते तुका? का ते चिडतील म्हणून तू? नाही नाही, चिडतील म्हणून नाही. हे सगळं गौरीच्या भल्यासाठी चाललंय आणि योग्य चाललंय. अगो, गौरीचं प्रेम आहे शिववर, तिचा भला दुसऱ्या कोणावर कसा होताला? आई, लग्न त्या दोघांचं झालं तरी नातं हे दोन कुटुंबाचं असतं की नाही? हा, शिवच्या घरच्यांना तू ओळखतेस, आता नीट ओळखतेस. आपल्याला काय, गौरीला सुद्धा ते स्वीकारणार नाहीत हे सत्य आहे. आता गौरी प्रेमात पडली म्हणून तिचं लग्न लावून देऊ आपण. समजा आपण लावून दिलं, नव्याची नवलाई संपली की सासरच्यांचं वागणं हा जाच वाटायला लागतो आणि आयुष्यभराचा त्रास होतो. अगो सरू, पण शिव थय असताना बरोबर. अक्षत चांगला मुलगा आहे. हा, त्याच्या घरच्यांना गौरीचं किती कौतुक दिसतंय ना तुला. आपल्यासारखे संस्कार आहेत, त्याच्या आईवडिलांशी आपलं जमतंय, आणि त्याच्या घरात गौरीलाही मान असेल, तो शिवच्या घरात नसणार. अगो, खरंच असं वाटतं तुका? शिवच्या प्रेमापेक्षा यात तिचा जास्त भला होताला म्हणून? हो. अगो, मग डोळ्यात पाणी का तुझ्या? सरे अगो आई, आम्ही तुझी, तुझ्या लेकीच्या डोळ्यातलं पाणी माका दिसता, तुझ्या डोळ्यातलं नाही दिसूचा. अगो, तुझ्या लेकीचा त्रास माका कळता, त्याचा दुःख काय तर माका कळत. तुला माझ्यापेक्षा जास्तच कळणार, माका माहिती आहे. आणि हे सगळं तू मुकाट्यानं एकटी सोचतस, माका आवडत नाही. खूप काय करू? मला खरंच काही कळत नाही आई. खूप भीती वाटते. अशी गौरी मुकाट्याने सगळं ऐकते, याचीच मला एवढी भीती वाटते ना. म्हणजे तिचं सगळं ठीक होईल ना, ती सुखी होईल ना. होय गो, सगळं ठीक होत, सगळं ठीक होत. गौरी, ही रेश्मा तुला तयार करेल. जस्ट रिलॅक्स. रेश्मा, आमची होणारी सून अक्षतच्या चॉईस प्रमाणे दिसायला हवी. हा, येस मॅम. गौरी, हे बघ काही ड्रेसेस आहेत, तुला कुठचा आवडतो ते सांग. हा बघ, हा कसा आहे? नाहीतर मग हा बघ, हे बघ, हा छान दिसेल. उद्या लंचला सगळे माझे मित्र येत आहेत. 12 वाजेपर्यंत तयार राहा, माझा ड्रायव्हर पिक करेल तुला. नाही म्हणजे कसं आहे, कालच हाफ डे झालाय आणि उद्या परत सुट्टी नाही मिळणार. ऑफिसमधून सुट्टी मिळायला कटकट होत असेल ना तर सोडून दे ना.